नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस श्रीकांत परब श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, पर्टिक्युलर आज जो आपण चार्ट बघतोय किंवा ज्या चार्टचा आपण विश्लेषण करणार आहोत तो चार्ट म्हणजे विप्रो लिमिटेड. विप्रो लिमिटेड या कंपनीचा करंटली आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा आलेला आहे. त्याच्यानंतरला या स्टॉकमध्ये कशा प्रकारची मुवमेंट सध्या चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट ह्याच्यामध्ये कॅप्चर आपण करू शकतो यासारख्या सर्व डिटेल्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन आयकनला प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती पाहायला मिळतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्यासमोर आपण आजच्या या चार्टचं विश्लेषण करूया. मित्रांनो, हा असा काही मी चार्ट तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि तो ड्रॉ पण सुद्धा करून गेला आहे. तत्पूर्वी आपण आपलं जो एपिक पेन आहे तो आपण घेऊया जेणेकरून तुम्हाला समजवायला मला इझी पडतं. ओके, तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर जो चार्ट ओपन आहे तो चार्ट आपण विप्रो या लिमिटेडचा मंथली टाईम फ्रेमचा चार्ट आपण ओपन केलेला आहे. आता मित्रांनो, जर ह्याच्यामध्ये आपण जर एक चेक केलं तर लाईफ टाईम ह्याची जी मुवमेंट आहे ना ती आपण जरा एकदा समजून घेऊया जेणेकरून आपल्याला हा जो स्टॉक आहे तो कशा प्रकारे मुवमेंट करतो आहे हे आपल्याला इथे समजून येते. बघा, एकच मिनिट. हा बघा, कंटिन्युअसली आपण काय करतो आहे तो लोअर लो लोअर हाय असं तर फॉर्मेशन नाही आहे तर त्याच्या अपोजिट ॲक्शन आहे ह्याच्यामध्ये. तर हायर लो हायर हाय फॉर्मेशन तो काय करतो आहे क्रिएट करतो आहे. म्हणजे जो त्याचा शेवटचा जो लो होता तो न तोडता वरती अजून एक लो क्रिएट करतो आहे आणि वरच्या स्टेप्स जशा बनतात तशा स्टेप्स क्रिएट करत तो काय करतो आहे वरती जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, जर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन केलं तर याचा जो हाय होता तो हाय होता बघा किती 739.85चा आणि आता सध्या तो ट्रेड करतो आहे कितीला. तर तुम्ही जर याचा लो प्राईस जरी बघितली तर लो प्राईस तुम्ही बघितला तर 437ला होती आणि जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये एक लाईफ टाईम हायपासून जर तुम्ही आपण याच्यामध्ये जर कॅल्क्युलेट जर केलं तर हा किती आपल्याला स्वस्त मिळतो आहे. तर आपण मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला स्वस्तामध्ये मिळतो मित्रांनो. तर जवळजवळ 40% आसपास आपल्याला स्वस्तामध्ये मिळतो आहे, 40%. आणि ही अशी एक कंपनी आहे ना, ही एक पॉवरफुल कंपनी आहे. जसं तुम्ही बघितलं तर क्वार्टरली रिझल्ट पण यांचे स्ट्रॉंग येतात. कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर कंपनी चार्टवाईज जर आपण स्टडी केलं तर चार्टवाईज पण तुम्हाला स्ट्रॉंग मोमेंटम दिसतं याच्यामध्ये. सध्याच्या कशाला ज्या क्रायसिस सध्या US मध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये जे क्रायसिस सुरू आहेत त्यामुळे कंपनीचा थोडंसं परफॉर्मन्स आपल्याला डिक्लाईन होताना दिसून आलेला आहे रेव्हेन्यूमध्ये असेल किंवा काही गोष्टींमध्ये. तर त्याला न घाबरता जर तुम्ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केली असेल तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही आहे असं माझं पर्सनल व्ह्यू आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो आहे मी कुठल्याही प्रकारचा सेबी रजिस्टर ॲनालिसिस नाही आहे. मी माझा जो स्टडी करतो किंवा माझा जो अभ्यास आहे पर्टिक्युलर टेक्निकल चार्टवरती किंवा जो काही थोडा जास्त फंडामेंटली थोडासा अभ्यास आहे तो मी तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्हाला थोडंसं ते इझी पडेल माहिती मिळण्यासाठी म्हणून. तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बाईंग सेलिंग रिकमेंडेशन मी इथे देत नाही आहे. तुम्हाला तुमच्या ओन रिस्कनुसार तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊन तुम्हाला तिथे तुमचं बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन किंवा जे काही डिसिजन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, हा डिस्क्लेमर देणं सेबीच्या गाईडलाईननुसार कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला इथे ते समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, इथे जर तुम्ही बघितलात त्याप्रमाणे आपण जर याचा स्टडी केलं तर त्याचा लो मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ हा 40% स्वस्त आपल्याला मिळतो आहे. ठीक आहे, तत्पूर्वी आपण एक काम करूया, ह्याचं चार्टचं विश्लेषण करण्यापूर्वी आपण याचा जो क्वार्टरली रिझल्ट आलेला आहे तो सध्या आपण बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला थोडासा एक आयडिया येऊन जाईल. तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टी ते समजवणं गरजेचं आहे. बघा, जसं की या कंपनीचं जे मार्केट कॅप आहे ते किती आहे तर 2,36,574 मार्केट कॅप आहे. करंट प्राईस जर तुम्ही बघितला तर 453 म्हणजे 453 आणि ह्याचा जो 52 वीक हाय जो होता तो होता 546 आणि लो जो होता तो किती होता 371च्या आसपास. ओके, म्हणजे जवळजवळ तुम्ही बघा म्हणजे हे 30 रुपये आणि हे 80 रुपये आपल्याला एक 84 रुपयाच्या आसपास वरची मुवमेंट आत्ता सध्या तो आपल्याला देऊन गेलेला आहे. बुक व्हॅल्यू जर आपण याची बघितली तर बुक व्हॅल्यू आहे 143 रुपये. डिव्हिडंड यील्ड 0.22% आहे. ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जो रेशो आहे तो 17.2%चा आहे. रिटर्न ऑन इक्विटी ROE हा जो आहे तो 14.5 म्हणजे जवळजवळ 14.5%च्या आसपास आहे. फेस व्हॅल्यू याची किती आहे 2 रुपये आहे. आता
प्रॉफिट क्वार्टरली जर आपण बघितलं तर पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, पॅटचा फुल फॉर्म काय होतो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, क्वार्टरली 2853 करोडच्या 2835 करोडच्या आसपास आहे. आणि डेट आहे 16,465 करोडच्या आसपास. आणि EPS म्हणजे अर्निंग पर शेअर आपल्याला कंपनी देते 21.1 रुपयाच्या आसपास. इंडस्ट्री पी 29.8 जवळजवळ तुम्ही बघितलात तर 29.8च्या आसपास तुम्हाला इंडस्ट्री पी दिसतो आहे. आणि तुम्हाला स्टॉकचा पी किती दिसतो आहे बघा मित्रांनो, 21.4. व्हॅल्युएबल कंपनी आहे माझ्या पर्सनल स्टडीनुसार, माझ्या पर्सनल कन्व्हिक्शननुसार. त्यामुळे मला ही फंडामेंटली स्ट्रॉंग असणारी कंपनी आता थोडीशी अंडर व्हॅल्यू मिळते, अंडर व्हॅल्यू. आणि ही इन्व्हेस्टमेंटची याच्यामध्ये एक संधी आहे. आणि ही संधी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊन किंवा तुमच्या ओन रिस्कनुसार तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा किती कशाप्रकारे याचं प्लॅनिंग करू शकतो. माझं प्लॅनिंग असं असेल की मी ह्याच्यामध्ये अंडर व्हॅल्यू असल्यामुळे थोडी इन्व्हेस्टमेंट SIP मोडमध्ये मी याच्यामध्ये करेन. ओके, जर तुम्ही याच्यामध्ये विचार केला तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पण बघा मित्रांनो 18.7% आसपास आहे. आणि सेल्स क्वार्टरली जवळजवळ तुम्ही विचार केला तर 22,208 कोटीचा सेल्स आहे. प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे जर प्राईस टू अर्निंग 21.4%च्या आसपास, जसं की आपल्याला स्टॉक पी दिसतो आहे. ओके, त्यानंतरला जर आपण याच्यामध्ये विचार केला तर दुसरी गोष्ट डेट टू इक्विटी रेशो जर तुम्ही बघितला तर 0.22% आहे. चेंज ऑफ प्रमोटर होल्डिंग फक्त 0.3% झालेलं आहे. प्लेज पर्सेंटेज 0 आहेत. सेल्स ग्रोथ लास्ट 5 वर्षाची 8.75%च्या आसपास आहे. डिसेंट म्हणता येणार नाही, पण एक 10%च्या खालती आहे. 10% मिनिमम आपल्याला लागतेच, पण ठीक आहे. बघूया पुढची आता आपण डिटेल्स बघूया. त्या आहे तुम्हाला याच्यामध्ये पियर कंपॅरिझन जर आपल्याला बघायचं झालं तर पियर कंपॅरिझनमध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता की TCS पहिल्या नंबरला, इन्फोसिस 2 नंबरला, SCL टेक्नॉलॉजीज आणि विप्रो 4 नंबरला आहे. जेणेकरून तुम्हाला ही कंपनी टॉप 5मध्ये ही कंपनीमध्ये ही काय करते इथे काम करते. ओके, टॉप 5मध्ये येते ही कंपनी. आणि टॉप 5मध्ये आल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ही अंडर व्हॅल्यू मिळते कंपनी, हे लक्षात घ्या. बऱ्याच कंपन्या तुम्हाला अंडर व्हॅल्यू मिळत आहेत बघा. ह्या बघा स्टॉक पी, तुम्हाला स्टॉक पी जर बघायचंच असेल तर हे बघा स्टॉक पी किती आहे आपला, इंडस्ट्री पी किती आहे 29.8%चा आहे. आणि जर आपण याच्यामध्ये हे बघितलं तर TCSचा जो हे जो आहे म्हणजे स्टॉक पी आणि इंडस्ट्री पी तो ऑलमोस्ट सेमच्या आसपास आला आहे. बाकी इन्फोसिस, त्याच्यानंतर SCL टेक्नॉलॉजीज आणि विप्रो हे तिन्ही स्टॉक तुम्हाला इंडस्ट्री पीपेक्षा काय दिसत आहेत, थोडेसे स्वस्त मिळत आहेत. ओके, तर हे तुम्हाला लक्षात घेणं इथे गरजेचं आहे. आणि ते लक्षात घेऊनच तुम्हाला पुढे काय करायचं आहे, मार्गस्थ व्हायचं आहे. हे लक्षात घेणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा आता हा तुमच्यासमोर जो ओपन झालेला आहे तो क्वार्टरली रिझल्ट ओपन झालेला आहे मित्रांनो. काय ओपन झालेला आहे, क्वार्टरली रिझल्ट. सेल्स जर आपण याच्यामध्ये बघितला तर सेल्स 16,000 कोटीचा होता जवळजवळ 2021मध्ये, तो झाला आहे आता 22,208 कोटीच्या आसपास. आणि मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जर बघितला तर 25%वरनं आता ही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 20%पर्यंत आलेलं आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये 5%ने डिक्लाईन झालेलं आहे 2021च्या तुलनेत. आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 3,862 कोटीचा आपल्याला काय दिसतो आहे, प्रॉफिट दिसतो आहे मार्चच्या तुलनेत. आता मार्च बघा 2023च्या तुलनेत किती होता, 3,094 कोटीच्या आसपास. आणि इकडे किती दिसते बघा, म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला कंपनी डिक्लाईन झालेली दिसून आलेली आहे. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की US किंवा त्याच्यानंतर US असेल किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये असेल, जे काय वॉर सिच्युएशन क्रिएट झालेली आहे, त्याच्यानंतरला जे काही इकॉनॉमिकल क्रायसिस तिकडे आहेत, त्याच्यानंतर तर जे काही रिसेशन तिकडे आलेलं आहे, त्यामुळे यासारख्या ज्या IT कंपनीज आहेत त्यांच्यावरती थोड्याफार प्रमाणामध्ये काय होतं आहे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येतो आहे. पण इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत जर तुम्ही बघितला तर ही फंडामेंटली स्ट्रॉंगेस्ट कंपनी आहे. आणि मेजॉरिटी ह्या कंपनीने इन्व्हेस्टर्सना चांगल्या प्रकारे रिटर्न्स दिलेले आहेत इयर ऑन इयरमध्ये. ठीक आहे, तर बघा मित्रांनो ऑलमोस्ट तुम्ही जर बघितलं तर गेलं तर 2021मध्ये 2,974 कोटीचा जो नेट प्रॉफिट मार्जिन होता तो आता इकडे सुद्धा डिक्लाईन झालेला दिसून येतो. पण एक चांगली गोष्ट काय आहे तर मित्रांनो, तर इथं बघू शकता सप्टेंबर 2023मध्ये आणि डिसेंबर
2023च्या तुलनेत इकडे मार्च 2024चा जो नेट प्रॉफिट मार्जिन आहे तो जवळजवळ एक आपण म्हणू शकतो 150 कोटीच्या आसपास आपल्याला थोडासा इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून येतो, असं आपण प्रायमा स्पेसी बोलू शकतो. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला लक्षात येत असेल. मित्रांनो बघा, यासारख्या ज्या कंपन्या असतात ना, या कंपन्या आपल्याला चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट जर आपण प्लॅनिंग केली आणि जर जेव्हा त्या इकॉनॉमिकल क्रायसिस असेल किंवा अशा काही ज्या निगेटिव्हिटी असेल त्यावेळेला जर आपल्याला चांगल्या किमतीमध्ये म्हणजे स्वस्त किमतीमध्ये जर मिळत असतील तर अशा वेळेला फंडामेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या कंपन्यांमध्ये व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करण्याचा हा योग्य वेळ असते असं आपण इथे म्हणू शकतो. कारण हे जेव्हा अशा कंपन्या थोड्याशा कमी किमतीमध्ये मिळतात, जसं की तुम्हाला कोविडचा जो काळ होता त्यावेळेला बघा बऱ्यापैकी ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या होत्या तुम्हाला स्वस्तामध्ये मिळाल्या, आणि जसं कोविड कमीत कमी होत गेलं त्यानंतरला त्या कंपन्यांनी जी रॅली तुम्हाला दिलेली आहे आणि ज्या प्रकारचे रिटर्न तुम्हाला त्या लोकांनी दिलेले आहेत ना, त्या कंपन्यांनी हे नेक्स्ट लेवलचे आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे, आत्ता ही कंपनीसुद्धा एक फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे आणि एक लोअर साईडला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये एक संधी क्रिएट करून देते ही कंपनी. पण इथे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन कोणाला नाही आहे हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही ओन स्टडी करा, तुमचा डेटा तुमच्यासमोर जो प्रेझेंट केलेला आहे ना तो त्या डेटाचा उपयोग करा आणि त्या डेटाचा उपयोग करून तुम्ही तुमचा एक अंदाज क्रिएट करा की बाबा मी याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि किती क्वांटिटी परचेस करू शकतो. याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारची आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि कशा प्रकारे आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं. ह्यावरनं तुम्हाला त्या गोष्टी नीट कन्फर्म होतील आणि थोड्या कळतीलसुद्धा. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट आपण जर बघायला गेलं तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही बघितलात ना, तर सेल्स तर तुम्ही बघा 2013मध्ये 37,430चा सेल्स होता याच्यामध्ये, आणि आता 2024मध्ये ऑलमोस्ट तो 89,760 कोटीच्या आसपास मित्रांनो पोचलेला आहे. म्हणजे तुम्ही अंदाज व्यक्त करा की कंपनी किती स्ट्रॉंग आहे फंडामेंटली. जशा प्रकारे याच्यामध्ये जी प्रमोटर होल्डिंग आहे ती पण 75%च्या आसपास दिसून येते मित्रांनो. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की किती प्रमोटर होल्डिंग आहे आणि प्रमोटर कोण आहे त्याचे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा मित्रांनो, जवळजवळ तुम्ही बोलू शकता ते 20 ते 22% दरम्यान कमीत कमी याचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे. अदर इन्कम पण सुद्धा कंपनीचं चांगलं आहे मित्रांनो, 2,731 कोटीच्या आसपास आहे. इंटरेस्ट कंपनीला 1,255च्या आसपास मिळतं आहे की आणि डेप्रिशिएशन 3,407 कोटीच्या आसपास आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्समध्ये जर तुम्ही विचार केला तर 14,721 कोटीचा टॅक्स आहे मित्रांनो. तिथे टोटल प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे आणि टॅक्स आपल्याला याच्यामध्ये 25% याच्यामध्ये लागलेला आहे. नेट प्रॉफिट तुम्ही जर विचार केला तर 11,112 कोटीच्या आसपास कंपनीने नेट प्रॉफिट काय केलेलं आहे, मिळवलेला आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये बघण्यासारखी दुसरी गोष्ट काय आहे तर बॅलन्स शीट आपण बघू शकतो मित्रांनो. तर बॅलन्स शीटमध्ये जर तुम्ही गेलात तर इक्विटी कॅपिटलमध्ये जर तुम्ही गेलात तर इक्विटी कॅपिटल तुम्ही बघू शकता जवळजवळ 1,045 कोटीच्या आसपास आहे, जे 2013मध्ये फक्त 492 कोटीचं होतं. रिझर्व्स कंपनीकडे जे आहेत ते रिझर्व्स आहेत 73,488 कोटीच्या आसपास. नॉट अ जोक मित्रांनो, कॅश काऊ कंपनी आहे. कॅश कंपनीकडे चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे आहे. बॉरोविंग्सचा जर आपण विचार केला तर बॉरोविंग्स इकडे थोडं कर्ज वाढलं होतं 2021च्या तुलनेत. 2022मध्ये 17,593 कोटीचं कर्ज होतं, ते सुद्धा ह्या लोकांनी आता कमी केलेलं आहे मित्रांनो. बघा इथे 17,593 कोटीचं कर्ज होतं, इकडे 17,467 कोटीचं कर्ज होतं आणि इकडे होतं 16,465 कोटीच्या आसपास मित्रांनो. जवळजवळ कंपनीने कर्ज कमी करत आलेली आहे. फिक्स्ड असेट जर कंपनीकडे तुम्ही जर बघितला तर फिक्स असेट होते 2013मध्ये फक्त 9,996 कोटीचे, ते आता आहेत 43,728 कोटीच्या आसपास. आणि मित्रांनो टोटल असेट जर बघितला तर जवळजवळ 1,14,791 कोटीचे काय आहेत टोटल असेट आहेत. तर हे तुम्हाला मित्रांनो समजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि त्या प्रकारे तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायची आहे. आता दुसरं काय आपल्याला बघायचं तर दुसरं बघायचं आहे कॅश फ्लो कंपनीकडे किती आहे. तर कॅश फ्लो आहे फक्त 533 कोटीच्या आसपास. ओके, 533 कोटीच्या आसपास काय आहे कॅश फ्लो आहे कंपनीकडे मित्रांनो. तर हे पण तुम्हाला समजायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला बघायचं आहे शेअर होल्डिंग पॅटर्न. बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो होतो की 75%, पण 75% मित्रांनो नाही आहे होल्डिंग, प्रमोटर होल्डिंग 72.89%च्या आसपास आपल्याला काय दिसते प्रमोटर होल्डिंग आपल्याला इकडे दिसून येते. आणि जवळजवळ 1% आसपास प्रमोटरने आपले स्टेक काय केलेले आहेत सेल केलेले आहेत, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. FIIची जर होल्डिंग बघितली तर बघा FIIने 6.70%वरनं 6.96%वरनं केलेलं आहे. DIIने सुद्धा इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये वाढवलेली आहे मित्रांनो.
तर हा चान्स तुम्ही तुमच्या हातातून न घालवणं योग्य आहे असं मला इथे वाटतं आहे. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला घेऊन तुम्ही इथे तुमचं डिसिजन घेऊ शकता. ओके, आता मी तुमच्यासमोर डिस्कस करतो याचा चार्ट कशा प्रकारे आपण बघू शकतो याच्याकडे. तर मित्रांनो, आपण इयरली तर बघितलं तर कंटिन्यू हा हायर लो हायर हाय फॉर्मेशन बनवत वरती जात आहे. तर आपण काय करूया, 3 महिन्याच्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊया. 3 महिन्याच्या टाईम फ्रेमवरती जर तुम्ही विचार केला तर हा एक गोल्डन रेशो म्हणजे 61.8% किंवा 50%च्या आसपास 5% 0.5%चा जो गोल्डन रेशो आहे फिबोनाची रिट्रेसमेंटचा, तर त्या गोल्डन रेशोच्या जवळ त्याने तो आल्याच्यानंतर त्याने काय केलेलं आहे, आपल्याला इकडे रिव्हर्सल दाखवलेला आहे. जो पडत होता 2022 पासून जो पडत होता तिथून त्याने काय इथे आपल्याला रिव्हर्सल दाखवलेला आहे. रिव्हर्सल दाखवल्याच्यानंतर 452 हा एक त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे आणि वरती जो रेजिस्टन्स आहे तो 500चा, म्हणजे या 50 रुपयाच्या लेवलमध्ये तो कुठेतरी जाऊन इथे अटकलेला आहे आणि इथेच तो मुवमेंट आपल्याला देत आहे, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही याला विचार चांगल्या प्रकारे जर ऑब्झर्वेशन केलं तर मित्रांनो बघा, जी रॅली होती ना 2020 पासूनची जी रॅली होती ना, ती रॅली दिल्याच्या नंतरला त्याने एक काय केलेलं आहे, हायर लो काय केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. बघा, इथून जर तुम्ही विचार केला तर हा एक काय हायर लो क्रिएट केलेला आहे आणि या लोच्या वरती त्याने काय केलेलं आहे, अजून एक लो क्रिएट केलेला आहे. मित्रांनो बघा, हा एक लो क्रिएट केलेला आहे. आणि जर चांगल्या प्रकारे जर तुम्हाला चांगल्या चार्ट समजत असेल तर मित्रांनो बघा, ही जी ट्रेन लाईन आहे ना, याने ट्रेन लाईनला चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट केलेला आहे आणि ब्रेकआउट दिल्याच्या नंतरला ही एक काय आहे, रिटेस्टिंगची लेवल आहे. मित्रांनो, जर का याने ही 500 रुपयाची लेवल क्रॉस केली तर माझं पहिलं टार्गेट याच्यामध्ये असेल 613 आणि दुसरं टार्गेट असेल 728 मित्रांनो. आणि या टार्गेटसाठी मी इंटॅक्ट राहीन पुढच्या येणाऱ्या काळासाठी. ओके, आणि याच्यामध्ये जे आपण कन्सॉलिडेशन पिरियडमध्ये जेवढी काही आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येईल, म्हणजे या कन्सॉलिडेशन झोनमध्ये आपल्याला जी काही इन्व्हेस्टमेंट करता येईल ती आपण याच्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग SIP मोडमध्ये जर करून केली तर आपल्याला या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात मित्रांनो. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हा झाला ऑब्झर्वेशनचा पार्ट. आता तुम्ही जर याच्यामध्ये जर मंथली टाईम फ्रेमवरनं म्हणजे 3 महिन्याच्या टाईम फ्रेमवरनं मंथली टाईम फ्रेमवरती जरी तुम्ही शिफ्ट होत आहे तर तुम्हाला इकडे चांगल्या प्रकारे एक हे दिसतं आहे, क्रिएट झालेलं स्ट्रक्चर दिसतं आहे. मित्रांनो बघा, जसं मी तुम्हाला समजवत होतो की या स्टॉकने इथून रॅली दिली आपल्याला, पुन्हा तो खाली आला आणि इथे गोल्डन रेशोवरनं त्याने कन्सॉलिडेशन आपल्याला इथे दाखवलं आणि हे कन्सॉलिडेशन झाल्याच्या नंतरला याने या ट्रेन लाईनला काय केलेलं आहे, चांगल्या प्रकारे ब्रेकआउट दिलेलं आहे. मित्रांनो, ब्रेकआउट देऊन त्याने ही काय करतोय, तो इथे रिटेस्टिंग करतोय. रिटेस्टिंग बघा या कॅन्डलच्या इकडे, आणि जर का इथून याने कंटिन्यू रॅली अपसाईडला दिली तर आपल्याला हे टार्गेट इकडे मिळू शकतं. मित्रांनो, पहिलं टार्गेट आपल्याला हे मिळेल, त्याच्यानंतर हे टार्गेट आणि हे 2 टार्गेट आपल्याला इंटॅक्ट इथे ठेवायला मिळतील. तर मित्रांनो, कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, कंपनीचा बिझनेस चांगला आहे, कंपनीचा प्रमोटरसुद्धा चांगला आहे आणि कंपनीचा रेव्हेन्यूसुद्धा वर्षानुवर्ष चांगल्या प्रकारे क्रिएट करून देत आहे कंपनी आपल्याला आणि चांगल्या प्रकारे अर्निंगसुद्धा करून देत आहे. तर हा स्टॉक आहे ना, हा एक चांगला फंडामेंटली असणारा स्टॉक आहे आणि याच्यामध्ये ही गुंतवणुकीची योग्य संधी आहे मित्रांनो, असं माझ्या पर्सनल स्टडीनुसार मला वाटतं आहे. तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला घेऊन. ओके, बघा तुम्हाला कसा इथे जो व्हिडिओ आलेला आहे तो सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि कशाप्रकारे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली ते पण सांगा. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ लोकांना पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जर हे एज्युकेशनल कॉन्टेंट चांगल्या प्रकारे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांशी बरोबर ही जी लिंक आहे या चॅनलची तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना एक एज्युकेट करू शकता या चॅनलच्या थ्रू. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन भागामध्ये आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद, शुभरात्री.